नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. मस्त आज शुक्रवार आहे आणि आज माझी घटाची पूजा पण असते आणि देवपूजा पण करत आहे. मी आता चालले फुलं आणण्यासाठी, कारण आता झाडांना असे भरपूर असे फुलं पण यायलेत. जास्वंदाचे पण फुलं बरेच यायलेत, कारण आता फुलं खूप येतात ह्या महिन्यामध्ये. नाही नाही चला तर फुलं तोडायला आले मी. मस्त आता आपल्या फुलं लागले स्वस्तिकाच्या झाडाला. हे बघा छान फुलं आले तर. आणि आता तुम्हाला जास्वंदाच्या झाडाचं पण दाखवते. कसल्या कळ्या यायल्यात, भरपूर यायल्या त्या कळ्या. काल तर 2 का 3 फुलं पण निघालते, पण तुम्हाला दाखवायचंच राहिलं. ते बघू शकता तुम्ही. आता त्या उद्या फुलणार, आज नाही फुलणार. आणि अशा कळ्या तर भरपूर अशा आल्यात आपल्या झाडांना, बघू शकता. आता गणपतीमध्ये तर आपल्या बाप्पासाठी भरपूर अशी फुलं येणार जास्वंदाला. बघा हे बघा किती छान कळ्या आल्यात ना. हे बघू शकता, इकडं आलेल्या आहेत, वर आलेल्या आहेत, भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. पण आज ना ते फुल नाही फुलणार, आता उद्याच तोडते ते. आणि इकडं बघा आपल्या स्वस्तिकाला पण भरपूर अशी फुलं आलेत आपल्या मंदिरात वाहण्यापुरते. बस झाले एवढे. चला तर छान असे भरपूर फुलं आले, तोडून घेते मी. स्वस्तिकचे तोडते, कारण आज जास्वंदाला नाही आले फुलं. कळ्याच आहेत 2, त्या उद्या फुलतील, त्या उद्या तोडल मी आज. आणि काल पण छान फुलं आले होते, काल पण तोडून घेतले मी. 3 आले होते काल, तेवढे तोडले मी. आणि आता हे स्वस्तिकचे तोडून घेते. हे बघा आता चला देवपूजा झाली, किचनमध्ये आले मी. आणि मामीचं काम चाललंय बाजरी बारीक करण्याचं, कारण आपल्या छोटे पिल्ले आणलेत ना, त्यांच्यासाठी ही बाजरी आणि तांदूळ एकदम असे बारीक करायला लागते तर त्यांना खाण्यासाठी. त्यामुळे त्या मिक्सरमध्ये ते काढत आहेत. आणि इकडं माझा आता चहा करायचा राहिला होता, मी आता दूध गरम करून चहा करत आहे आता. हे बघा आता आम्ही शेडकडे चाललोय. आता आपण नवीन पक्षी आणलेले आहेत, भरपूर असे आणले तर. आणि आता ते बारीक बाजरी आणि तांदूळ केलेले साहेबांनी घेतले त्यांना टाकण्यासाठी. चला तर म्हणलं तुम्हाला पण दाखवते मी किती पक्षी आणलेले आहेत. आणि प्युअर गावरान आपलं शेड आहे कोंबड्यांचं, तर बघू शकता. आता नवीन याच्यामध्ये भरपूर असे पक्षी आणलेत आणि त्यांना काहीतरी असा सेटअप केला आहे साहेबांनी, कारण त्यांना हीट लागते म्हणून. असा एकदम मोठा बल्ब लावलेला आहे. आणि त्याच्या खाली बघू शकता हे पिल्ले आहेत जास्तीत जास्त 8 दिवसाचे आणि मस्त झालेत आता ते. त्यांना खाद्य पण रेडीमेडच आणलेलं आहे काही, आणि काही घरी बाजरी आणि तांदूळ दळून टाकतो त्यांना मिक्सरमध्ये. बघू शकता छान झालेत आता ते. 8 दिवस झाले, आणले होते तेव्हा 2च दिवसाचे होते आणि आता त्यांना 8 दिवस झालेला आहे. खूप हेल्दी आहेत. ह्यामधले 2-3 गेले समजा ते, कारण खूपच वीक होते, अशक्त होते. त्यामुळं 3 पिल्ले गेले यामधले. आणि मस्त असं त्यांना आम्ही असं जाळीचं कुपन केलेलं आहे, कारण बाहेरच्या मोठ्या कोंबड्या इकडे येऊ नये म्हणून पॅक आहेत त्या. आणि आता त्यांना खायला टाकले साहेबांनी, बघू शकतात. आता खायची पण सुरू झाली. आणि माझं पण बरंच काय आवरून झालेलं आहे. आता कोण येणार आहे ते दाखवते तुम्हाला. आता ताप नाही तेव्हापासून, फक्त खोकला आहे. आवाज लय बसला होता तेव्हा. काय खेळायला ये पोरग? पबजी यायलाय का? खेळता यायलाय? मामासोबत खेळते होय, पप्पा सगळं पबजी खेळतोस तुझ्या? होय म्हण होय. अरे बाबा, हे बघा सगळं घर आवरून झालं आहे. माझा स्वयंपाक पण झालेला आहे.
आणि स्वयंपाकामध्ये काय बनवलं ते दाखवते तुम्हाला मी. हे बघा इकडं मस्त असं शेवग्याचं वरण बनवले मी. आणि इकडं बनवली आहे कारल्याची भाजी छान अशी. इकडं बनवलं आहे भात. इकडं बनवल्यात पोळ्या. सगळा स्वयंपाक रेडी झालेला. इकडं दूध गरम करून ठेवले. चला तर मस्त असं गप्पा मारत बसलोय आम्ही गौरवदादाशी. गौरवदादा, त्याचे पप्पा, माझी आई सगळे आलेले आहेत. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.